हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल. जो पण या चॅनलला नवीन आहे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं नाव आहे फरहीन शेख आणि आज मी घेऊन आलेली आहे तुम्हाला इतिहासाचा जो तुमचा 4th चॅप्टर आहे, कलांचा इतिहास, भारतीय कलांचा इतिहास. तर यामध्ये काय काय आहे ते आपण पाहूया. तर इझी लर्निंगच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आमचं एकच गोल आहे की तुमची अभ्यास पद्धती आहे ती एकदम सोपी आणि सुलभ करणं. तर हे आमचं ऍप आहे इझी लर्निंगचं. तर तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि तिथे जे पण फ्री मटेरियल्स मध्ये नोट्स आहेत, काही टेस्ट आहे ते तुम्ही त्याचा फायदा नक्की घेऊ शकता. तर आजचा जो धडा आहे आपला भारतीय कलांचा इतिहास, तर यामध्ये आपण नेमकं कला म्हणजे काय, किंवा भारतातील दृक कला परंपरा कोणत्या होत्या आणि भारतातील ललित आणि अंगिक कला त्याच्या परंपरा कोणत्या होत्या आणि कला क्षेत्रात किंवा उपयोजित कला यामध्ये आपल्याला व्यवसायाच्या काही संधी आहेत का, तर हे आपण पाठात डिस्कस करणार आहोत. तर आपण सगळ्यात आधी पाहूयात व्हॉट इज आर्ट. कला म्हणजे काय, तर स्वतःला आलेलं जे अनुभव आहे आणि त्यातून प्राप्त होणारा जो आनंद आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे कला झालं. ओके, जो अपने को एक्सपिरियन्स आहे, जे आपल्याला एक्सपिरियन्स आलेला आहे त्यातून जे आपण आनंद घेतोय ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे झालं कला. ओके, आता कलेचे प्रकार नेमके किती आहेत, तर कलेचे प्रकार 2 आहेत पहा. एक आहे तर दृक कला आणि दुसरं आहे ललित किंवा अंगिक कला. तर दृक कला म्हणजे काय, ज्या कला डोळ्याने पाहता येतात. ओके, जो भी आर्ट है हम वो आंखों से देख सकते हैं, म्हणजे चित्रकला आहे, शिल्पकला आहे, ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो. तर ते झाली दृक कला. नंतर ललित आणि अंगिक कला म्हणजे परफॉर्मिंग आर्ट्स असतो, तो आपण सादर करतो स्टेजवर वगैरे, आपण म्हणू ना सिंगिंग, डान्सिंग वगैरे. तर सादर केल्या जाणाऱ्या कला म्हणजे ललित आणि अंगिक कला आहे. म्हणजे गायन आहे, वादन आहे, डान्सिंग आपण म्हणू. तर हे कलेचे 2 प्रकार, दृक कला आणि ललित कला हे आहेत. नेक्स्ट, आता लोककला आणि अभिजात कला नेमकं काय आहे, तर लोककला ही परंपरेने चालत आलेली, म्हणजे पिढ्यानं पिढ्या पहिल्यापासून चालत आलेली ही उत्स्फूर्त कला ही लोककला असते पहा. आणि अभिजात कला म्हणजे नियमांच्या चौकटीतून राहून, म्हणजे त्याला काही रूल्स असतात. अभिजात कलामध्ये रूल्स असतात, लोककलामध्ये रूल्स नसतात. जे असं पिढ्यानं पिढ्या परंपरेने चालत आलेली कला आहे ती लोककला असेल आणि अभिजात कलेला एक रूल्स असतात, त्याला काही नियम असतात ठरलेले. ती कला जर आपण आत्मसात केली तर ती होते अभिजात कला. आता आर्ट स्टाईल किंवा कला शैली याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक म्हणजे कलाकाराची एक कला निर्माण करण्याची एक स्वतंत्र पद्धत असते. प्रत्येक कलाकार वेगवेगळा असतो, तो वेगवेगळ्या स्टाईलनं आपली कला निर्माण करत असतो. त्याला आपण काय म्हणू, शैली, किंवा इसको हम कहेंगे स्टाईल. ओके, तर याची परंपरा कुठून आली, तर जेव्हा एखादी पद्धत अनेक म्हणजे पिढ्यांकडून स्वीकारली जाते. आता ही पद्धत आहे अशी अशी ठरवलेली आहे आणि ती सगळ्या पिढ्यांनी स्वीकारलेली आहे, ती परंपरेचे स्वरूप धारण करते नंतर, तेव्हा ती कलाशैली म्हणून ओळखली जाते. आता एखादा कलाकार आहे, त्याची एक पद्धत आहे ड्रॉइंग करण्याची आणि ती जर प्रत्येक पिढीने स्वीकारली, तशीच परंपरा चालत आली, तर ती झाली त्याची कलाशैली. आता ह्याचं इम्पॉर्टंट काय आहे किंवा महत्व काय आहे, तर कलाशैलीच्या अभ्यासावरून आपल्याला त्या त्या संस्कृतीचा, म्हणजे तेव्हाची संस्कृती कशी होती किंवा तो प्रदेश आणि कालखंड कोणता होता, नेमकं प्राचीन होता, मध्ययुगीन होता, आधुनिक होता, तर ते कालखंड कोणता होता हे समजण्यास आपल्याला ते कलाशैलीचं एक अंदाज येतो. आता इथे तुम्हाला दिसत असेल पहा, मराठी चित्रशैली आपण म्हणू, मराठा पेंटिंग स्टाईल कशी होती, तर त्याचा काळ साधारणतः म्हणजे इसवी सन 17व्या शतकाच्या एक संपत आला किंवा उत्तरार्धात हा मराठी चित्रकला शैली ही अस्तित्वात आली किंवा विकसित झाली. ह्याचं स्वरूप काय होतं, की म्हणजे हस्तलिखितांमधील लघुचित्रे म्हणजे छोटे छोटे आपण चित्र म्हणू, किंवा भित्तीचित्र, भिंतीवर काढलेले छोटे छोटे चित्र, अशा प्रकारे ह्याचं मराठा चित्रशैलीचे स्वरूप होतं. त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर या चित्रामध्ये माणसांचे चेहरे, जो पेहराव याने कॉस्ट्युम, दागिने असतील, त्या काळाची पद्धत असेल, किंवा भित्तीचित्रे हे प्रामुख्याने वाड्यांच्या दिवाणखान्यात पाहायला भेटते. आता इथं तुम्हाला या पिक्चर मध्ये वाडा दिसत असेल, त्या वाड्याच्या इथं तुम्हाला साईडला इथं पिक्चर दिसत असतील, ते भित्तीचित्र आपण म्हणू, छोटे छोटे लघुचित्र. त्यामध्ये त्या माणसांचा फेस असेल, कॉस्ट्युम आहे, त्यांनी काय काय दागिने घातलेत, ते त्या भिंतीवर सगळं छोट्या चित्र स्वरूपात लावलेली आहेत पहा. ह्याचं प्रमुख ठिकाण कुठे आहे, तर सातारामध्ये आहे. वाई, मेणवली, चांदवड, मालेगाव, पुणे
हे जुने जिथं वाडे आहेत आपल्याला तिथं हे मराठा चित्रशैली ही पाहण्यात भेटेल पहा. आता याचा प्रभाव काय झालाय या शैलीवर राजपूत आणि मावळा जे राजपूत घराणा आहे किंवा मावळा घराणा आहे त्यांची जी चित्रशैली आहे किंवा त्यांची ड्रॉइंग करण्याची जी स्टाईल आहे, तसंच जे उत्तर काळात युरोपीय चित्रशैलीचा आपल्याला प्रभाव हे मराठा चित्रकला शैलीमध्ये दिसून येईल. आता 4.2 मध्ये भारतातील दृककला किंवा आपण त्याला चित्रकला म्हणू शकतो. तर त्याचं स्वरूप कसं आहे, तर चित्रकला द्विमितीय आहे म्हणजे 2D असं आपण म्हणतो. तर ती त्रिमितीय आहे. त्रिमितीय आहे बरं का ही. तर भिंत, दगड, कागद किंवा कापड याच्यावरती रेखाटली जाते. ओके. मग यामध्ये लोकचित्रकला शैलीमध्ये गुहाचित्रे म्हणजे अश्मयुगीन काळातील मानवाने गुहेच्या भिंतीवर काढलेली चित्र, जे अश्मयुगीन काळ होता तेव्हा मानवाने गुहेवर काढलेली चित्र हे मध्य प्रदेशातील भीमबेटका इथं आहे पहा. विषय प्राणी, मानवाकृती, शिकार, भौमितिक आकृत्या असं आपण जॉग्राफिकल फिगर्स वगैरे असा एक विषय होता त्या लोकचित्रकला शैलीमध्ये. नंतर एक वारली पेंटिंग म्हणून तुम्ही ऐकलं असेल पहा, आजकाल साडीवर, ड्रेसेसवर वगैरे असतं. तर महाराष्ट्रातील जे जिव्या शोम्या मसे होते यांनी ही वारली पेंटिंगला एक जगात म्हणजेच त्यांनी चांगला स्थान दिलेलं आहे. तर चित्रकथी परंपरा कागदावर चित्र काढून त्याप्रमाणे रामायण महाभारतासारख्या ज्या कथा आहेत ते सांगण्याची पद्धत ही कोकणात होती, की एक कागदावर चित्र काढ. आपण लहान होतो तुम्ही तेव्हा माहित असेल पहा, चित्रावरून तुम्हाला स्टोरी असं एक होतं छोट्या छोट्या मुलांच्या पुस्तकात आहे अजून पण KG1 KG2च्या, की त्यांच्या पिक्चर्स आहेत आणि त्याच्यावरून आपण स्टोरी सांगतो मुलांना. तर सेम तसंच आधी होतं की चित्र काढला जायचा. रामायण महाभारत आता कथा सांगायची तर त्याच्या एक 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 काही चित्र काढले जायचे आणि त्याच्यावरून ती स्टोरी सांगितली जायची. आणि ही आता कोकणातील जुनी पद्धत किंवा परंपरा आहे असं मानलं जातं. आता एक प्रश्न आहे, कलेच्या लोककला आणि डॉट डॉट अशा 2 परंपरा मानल्या जातात, तर कोणत्या? हस्तकला, आधुनिक कला, अभिजात कला की वरील सर्व? तर यामधून कोणता आहे मला आन्सर कमेंटमध्ये सांगा. आता महाराष्ट्रातील जी लोकचित्रकला परंपरा आहे तर ही वारली आर्ट आपण दिसेल तुम्हाला, हे वारली पेंटिंग आहे पहा. तर ही वारली चित्रकला पिंगुळ चित्रकथी या लोककलेची प्रसिद्ध उदाहरण आहे. पिंगुळ चित्रकथा आहे पहा, त्याचं हे मेन उदाहरण आहे. ओके. तर वारली चित्रकला व जिव्या शोम्या मसे हे यांचा काय संबंध आहे, तर ठाण्यातील जिव्या शोम्या मसे यांनी ही वारली चित्रकला जागतिक स्तरावर नेलेली आहे, पूर्ण जगामध्ये ही फेमस झालेली आहे. त्यांच्या या कलेसाठी त्यांनी अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अशा पुरस्कार हे त्यांना जिव्या शोम्या मसे यांना भेटलेले आहेत. कशामुळं? हे वारली चित्रकला त्यांनी जगभर प्रसिद्ध केली त्याच्यामुळं. त्यांना पद्मश्री बहुमान भेटलाय. सन 11 मध्ये त्यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री अवॉर्ड पण मिळालेला आहे पहा. तर चित्रकथी पिंगुळ परंपरा ही परंपरा कोकणातील कुडाळ जवळच्या पिंगुळ गावाचे गाव आहे पिंगुळ, तर ते गावाची आहे. यात कागदावर चित्र काढतात, कथा सांगतात, ती चित्र प्रेक्षकांना दाखवली जातात आणि रामायण महाभारत जे या कथा माध्यमातून अशा सांगितल्या जातात. तर चित्रकथी परंपरामध्ये याची प्राचीनता जर आपण पाहिली तर 12व्या शतकात चालुक्य राजा सोमेश्वर याने लिहिलेला मानसोल्लास ग्रंथ आहे पहा. या परंपरेचं तिथं वर्णन आहे. तर याचं स्वरूप काय होतं की कठपुतळ्यांचा खेळ तुम्हाला माहिती आहे, कठपुतळ्या आहेत किंवा चित्रांच्या साह्याने रामायण महाभारतातील कथा सांगणं आहे. ती चित्रकथा परंपरा झाली की चित्राच्या साह्याने आपल्याला स्टोरी सांगणं. ते कुठं आढळतं, तर पिंगुळ गावामध्ये. आता याचं वैशिष्ट्य, या कागदावर म्हणजे नैसर्गिक रंगात हे रंगवलेली असतात, जे नॅचरल आपल्याला कलर जसं की पानापासून हिरवा कलर, झाडाच्या पानापासून वगैरे, फ्रुट्स पासून वगैरे असा एक नैसर्गिक रंगात रंगवलेली आहे. एका कथेसाठी साधारणपणे 30 ते 50 चित्र लागतात जर एक स्टोरी आपल्याला सांगायची असेल तर. आणि ते त्या चित्रांचा वापर करतात आणि ते पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या त्या चित्रांच्या पोथ्या म्हणजे असं एक संच त्यांनी त्या चित्रांचा असं कुटुंबाने जपून ठेवले आहेत पहा. ओके. तर सध्यास्थिती म्हणजे एक स्टोरी जर त्यांना सांगायची असेल तर 30 ते 50 त्याच्यामध्ये चित्र पाहिजे. ओके. आणि त्याचं कलर वगैरे सगळं नैसर्गिकरित्या त्याला केलेलं असतं पहा. आणि ह्या सगळ्या चित्र म्हणजे एक पिढ्यानं पिढ्या एक कुटुंबाने अशा एक पोथी सारख्या जपून ठेवलेल्या आहेत. मग सध्यास्थितीत काय आहे, तर ही कला आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, म्हणजे जवळजवळ संपायच्याच मार्गावर आहे. सरकार आणि कलाकार यांच्या
पुनर्जीवनासाठी प्रयत्न करत आहे. म्हणजे हे अजून असं चालत राहावं किंवा हे राहावं अजून असं सरकारला वाटतं. मग त्याच्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे. आता मला काही तुम्हाला सांगायचं आहे पहा. हे आमचे स्टुडंट आहेत गेल्या वर्षीचे. ओके. यांनी आमच्याकडून 10वी मध्ये हे शिकून गेलेले आहेत वर्षभर. ओके. आणि खूप छान असं आम्ही ह्यांचा लाईव्ह रिझल्ट आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर गुंजन व्यास आहे पहा, हिला 100% असे मार्क भेटलेले आहेत. आणि हा व्यंकटेश आहे, हा सेमी इंग्लिशचा होता आमच्याकडे, त्याला पण आउट ऑफ असे मार्क भेटलेले आहेत पहा. आणि हे सगळे रिझल्ट असे खूप सुपर रिझल्ट आहे. 127 विद्यार्थी आहेत, त्यांनी 90+ म्हणजे स्कोअर केलेला आहे. 203 स्टुडंट आहे, ते 85% गेलेले आहेत. ओके. 85% प्लस आहेत. आणि जे 31 स्टुडंट आहेत ते शाळेतून त्यांच्या प्रथम रँकवर आहेत. आणि नेक्स्ट जर तुम्हाला शाळेतून प्रथम रँक वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या बॅच तुम्ही घेऊ शकता आणि आमच्याकडे लाईव्ह मध्ये तुम्ही शिकू शकता. ही आमची टीम आहे. जे सेमी इंग्लिश वाले आहेत त्यांच्यासाठी पण फुल सिलेबस आम्ही घेतोय. जे इंग्लिश मीडियम आहे त्यांच्यासाठी पण फुल आहे. म्हणजे सेमी आणि इंग्लिश मीडियम दोघांसाठी वेगवेगळे टीचर्स तुम्हाला भेटतील. चला, तर आता तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर आमच्या बॅचमध्ये काय काय भेटेल, तर आमच्या बॅचमध्ये लाईव्ह क्लास होतात पहा. प्रत्येक चॅप्टरचं म्हणजे ऑन इच अँड एव्हरी चॅप्टर. नंतर पूर्ण सिलेबस हा कम्प्लीट केला जातो. मग आपण तुम्ही जर बॅच परचेस केली तर ही बॅच आपण पाहणार कसं किंवा म्हणजे कसं तुम्ही हे करणार, लाईव्ह क्लास करणार, तर त्यासाठी ऍक्सेस दिलेला आहे. मोबाईल आहे, पीसी आहे, टॅबलेट्स आहे इत्यादी. आणि नंतर तुम्ही बोथ अँड्रॉइड किंवा iOS त्याच्यानं तुम्ही हे आमचे क्लासेस पाहू शकता. प्रत्येक क्लासचं रेकॉर्डिंग तुम्हाला भेटेल. एखादा क्लास तुमचा मिस झाला असेल तर ती तुम्हाला रेकॉर्डिंग नंतर पाहायला भेटेल. चॅप्टर वाईज डाऊट क्लिअरिंग सेशन आहे, की प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन हा होईल. म्हणजे एका ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डाऊट क्लिअर होतील. नंतर लाईव्ह रिव्हिजन बिफोर एक्झाम. एक्झामच्या आधी तुम्हाला लाईव्ह रिव्हिजन घेतलं जाईल. आणि पर्सनल मेंटॉरशिप म्हणजे प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्याकडे शिक्षकांचा पर्सनल नंबर राहील. तुम्ही काही डाऊट असेल तर त्यांना कधीही कॉल करून बोलू शकता. आणि अजून एक आहे म्हणजे फायद्याचं म्हणजे टेस्ट सिरीज आहेत. सब्जेक्टिव्ह टेस्ट, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आम्ही घेतो आणि त्या टेस्ट आम्ही चेक पण करून देतो. जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला डिटेल माहिती यातून भेटून जाईल. तर आता नंतर आपण येऊयात अभिजात चित्रकला, क्लासिकल पेंटिंग. तर आलेख्य विद्या यामध्ये काय आहे, प्राचीन भारतात चित्रकलेला आलेख्यम म्हटलं जातं. ओके. किंवा आलेख्यम असं म्हटलं जाईल. तर यात 64 कलांचा समावेश आहे किंवा उल्लेख आहे. 64 आर्ट है इसमें. ओके. आता इथं पहा, चित्रकलेची षडांगे 6 पैलू, रूपभेद आहे म्हणजे यामध्ये विविध आकार आहेत. प्रमाण आहे, त्यामध्ये मोजमाप आणि प्रमाणबद्ध आहे. भाव आहे, यामध्ये भावदर्शन किंवा एक्सपिरियन्स असं आपण म्हणू शकतो. लावण्य योजन म्हणजे सौंदर्याचा स्पर्श. सादृश्यता, वास्तव चित्र. आणि वार्णिका भंग म्हणजे रंगाचे योग्य आयोजन. तर हे चित्रकलेतील षडांगे हे आहेत किंवा 6 पैलू आहेत. आता इथे अजिंठाची शैली जर तुम्ही पाहिली तर ही अजिंठा लेण्यामधील बोधिसत्व पद्मपाणी हे जागतिक दर्जाचं एक अभिजात चित्रकलेचं तुम्हाला एक एक्झाम्पल हे पाहायला भेटेल. पहा, हे जे लेणी आहे तिथे हे बोधिसत्व पद्मपाणीचं एक केलेलं आहे त्यांनी. ते अभिजात चित्रकला शैली त्याचं एक उदाहरण असं सांगता येईल. आता हस्तलिखितांमधील लघुचित्र जर आपण म्हटलं तर सुरुवात जर पाहिली, सुरुवातीच्या काळातील लघुचित्रे ही हस्तलिखितांमध्ये होती. तर ते विषयाला अनुसरून अशी रेखाटली जायचं. कोणताही विषय घेऊन त्याच्या हिशोबाने ती स्ट्रक्चर केली जायचं किंवा काढलं जायचं. त्याच्यासाठी साधन म्हणजे ही चित्रे प्रामुख्याने ताडपत्र, जो ताडपत्री असतात किंवा कागद असतात पहा, असं कडक कागद किंवा ताडपत्री आपण म्हणू, त्याच्यावर हे लघुचित्र काढायचे हस्तलिखितांमध्ये. मग त्याचं वैशिष्ट्य काय आहे बरं, तर या चित्रांचा आकार लहान असतो. नावच आहे लघुचित्र, लहान असतो. यात प्रामुख्याने नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो. पुरे नॅचरल कलर यूज किए जाते हैं. नंतर मानवी आकृत्यांचं रेखाटन असतं. हा इथं आहे, हे हस्तलिखितांमधीलच लघुचित्र आहे. तिथे म्हणजे असं मानवी आकृत्या, स्त्री पुरुष वगैरे जो पण आहे. ओके. तर हे मानवी आकृत्यांचं रेखाटन आहे. नंतर उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की टोकदार नाक काढणं, मोठे डोळे काढणं, हे असं यामध्ये पहा केलेलं आहे. तुम्हाला या चित्रामध्ये तुम्हाला ते क्लिअर दिसेल. ओके. आणि जास्त प्रभाव हा मुघलांचा होता. तर मध्ययुगीन काळात मुघल साम्राज्याच्या किंवा सम्राटाच्या आश्रयाने
पार्शियन आणि भारतीय शैलीच्या मिश्रणातून मुघल चित्रशैली ही विकसित झालेली आपल्याला ही दिसून येते. तर हे होतं हस्तलिखितांमधील लघुचित्रे. आता हे जे आपण पीडीएफ पाहतोय किंवा अभ्यास करतोय, तर त्याचे नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते नोट्स तुम्हाला कुठं भेटणार? तर तुम्ही आमचं ऍप डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर वरून. नंतर ऍप डाउनलोड केल्यानंतर फ्री मटेरियल मध्ये तुम्हाला जायचं आहे. फ्री कंटेंट में बाद में आपको जाना है. नंतर तुम्ही स्टडी मटेरियल मध्ये जायचं आणि तिथं क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड ओके याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या विषयाच्या नोट्स इथं भेटून जातील आणि प्लस काही फ्री टेस्ट असतील तर ते तुम्हाला भेटतील. तर चला पुढे जाऊयात आपण. युरोपीय चित्रशैली यामध्ये पार्श्वभूमी जर यांची आपण पाहिली तर ब्रिटिश राजवटीत भारतात पाश्चात्य किंवा युरोपीय चित्रशैलीचा जास्त असा प्रभाव आपल्याला वाढलेला दिसतो पहा. तर आता यामध्ये याचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे युरोपीय चित्रशैलीचं हुबेहूब चित्र आहे तसं चित्र काढणं, वस्तू किंवा व्यक्ती असेल ती जशीच्या तशी ते चित्रात काढणं. आता छायाप्रकाश म्हणजे मध्ये लाईट अँड शेड म्हणजे चित्रात त्रिमिती म्हणजे 3D परिणाम साधण्यासाठी प्रकाश आणि सावलीचा वापर करणं. ओके. प्रमाणबद्धतामध्ये मानवी शरीर आणि निसर्गाचा अचूक मोजमाप. ओके. हे युरोपीय चित्रशैलीचे काही म्हणजे वैशिष्ट्ये आहेत पहा. आता जेम्स वेल्स जे होते त्यांनी सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात पुण्यात आलेले एक स्कॉटिश चित्रकार होता पहा. ओके. वेलबाग येथे त्यांनी काय केलं? चित्रकला म्हणजे शाळा स्थापन केली आणि त्यांनी पेशव्यांची आणि नाना फडणवीसांची एक पोर्ट्रेट आर्ट आपको पता आहे म्हणजे त्यांची व्यक्तिचित्र त्यांनी काढली. तर जे जे स्कूल ऑफ आर्ट 1857 मध्ये मुंबईत या कला या महाविद्यालयाची स्थापना झाली आणि तिथे पाश्चात्य शैलीचं पण शिक्षण देऊ लागले. म्हणजे दुसऱ्या देशातील पश्चिमेकडील देशातील जी आर्ट आहे त्याचं पण तिथं एज्युकेशन हे जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये देऊ लागले. आता गंगाराम तांबट यांचं काय आहे? तर जेम्स वेल यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे ते भारतीय कलाकार होते ज्यांनी अजिंठा आणि वेरूळच्या लेण्यांचं रेखाटन हे केलेलं आहे. एक प्रश्न आहे, चित्रकला आणि शिल्पकला यांचा समावेश म्हणजे कोणत्या कलामध्ये होतो? डॉट डॉट कलामध्ये होतो. ललित, दृक कला, लोककला की अंगित कला? ते तुम्ही मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आता शिल्पकला यामध्ये काय आहे? तर याची व्याख्या जर आपण पाहिली तर दगड, धातू किंवा माती यांचा वापर करून मूर्ती, पुतळे किंवा कलापूर्ण वस्तू कोरून किंवा घडवून तयार करणं म्हणजे ती झाली शिल्पकला. ओके. कोरून किंवा तर जे दगड आहे, धातू आहे किंवा माती आहे त्याचा वापर करून मूर्ती किंवा पुतळे किंवा कलापूर्ण वस्तू अशा कोरून तयार करणे ती झाली शिल्पकला. आता माध्यम म्हणजे ही कला प्रामुख्याने दगड, धातू आणि माती ओके पत्तर असेल, धातू कोणताही असेल, धातू असेल किंवा माती यावरती केली जाते. महत्वाचं उदाहरण आहे त्याचं कैलास लेणे वेरूळचं. एकाच अखंड पाषाणातून दशलाख खंडातून कोरलेलं हे अद्वितीय असं शिल्प आहे जे कैलासचं लेणे आहे. नंतरचं एक उदाहरण म्हणजे अशोक स्तंभ. तर या स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहांच्या म्हणजे इथं सिंह तुम्हाला दिसत असतील, आपल्याला 3 दिसतात ओके आणि बॅक साईडला एक आहे. तर या स्तंभाच्या शीर्षावरील 4 सिंहांच्या शिल्पावर चित्र हे भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह म्हणून ओळखलं जातं. नंतर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर शिल्पकला म्हणजे दगडा मातीला दिलेलं कलात्मक आकार, दगड असेल, माती असेल, उसको एक शेप देना ओके. त्याचं उत्तम दर्शन आपल्याला वेरूळच्या लेणीमध्ये किंवा अशोक स्तंभामध्ये आपल्याला दिसेल. आता लोकशिल्पकला शैली म्हणजे काय आहे? तर त्याची प्राचीनता जर आपण पाहिली तर लोकशिल्पकला शैली ही चित्रकलेप्रमाणेच अश्मयुगीन काळापासून चालत आलेली आहे. दगडी हत्यारे बनवण्यासाठी शिल्पकलेची सुरुवात झाली असं मानता येईल. याचं जर आपण स्वरूप पाहिलं तर प्रामुख्याने माती, दगड आणि धातूचा वापर करूनच ही पण केली जाते. आणि ह्याची जर परंपरा जर आपण पाहिली सण उत्सवांच्या निमित्ताने मातीची मूर्ती तयार करणे, जसं की आता आपण दिवाळीला वगैरे तुम्ही किल्ले वगैरे बनवता. उदाहरणार्थ गणेशोत्सव असेल, गौरी गणपती असेल, बैलाची तयारी असेल वगैरे असं. पूर्वजांच्या स्मृतीसाठी लाकडी किंवा दगडी खांब त्याला आपण वीरगळ म्हणतो की जे वीर पुरुष होऊन गेलेले त्यांच्यासाठी ते लाकडी खांब वगैरे असतं पहा.
हे पण लोकशिल्पकला शैलीचं उदाहरण आहे. आता विशिष्ट उदाहरण मुखवटे बनवणे ही विविध लोकनृत्यामध्ये वापरले जाणारे लाकडी किंवा मातीचे मुखवटे असतील किंवा तुम्ही लक्ष्मी वगैरे बसवता घरी तर ते असे मुखवटे वगैरे बनवणे. धातूचे शिल्प आदिवासी भागातील घडवा किंवा डोकरा कला यामध्ये दर एक फोटो आहे पहा. तर आदिवासी भागातील घडवा किंवा डोकरा कला याच्यामध्ये मेणाचा वापर करून धातूच्या मूर्ती बनवल्या जातात. ओके, आता याचं महत्व जर आपण पाहिलं तर ही कला उत्स्फूर्त असते आणि ती प्रामुख्याने धार्मिक किंवा कौटुंबिक विधीशीही जोडलेली असते. ओके, नेक्स्ट आता जर प्रश्न आहे पहा, ललित कला यांना डॉट डॉट कला असं का म्हटलं जातं? ललित कला यांना डॉट डॉट कला असं का म्हटलं जातं? किंवा मूक कला, अंगिक कला, शास्त्रीय कला आणि पाश्चात्य कला. तर याचा आन्सर काय येईल मला कमेंट मध्ये सांगा. आता अभिजात शिल्पकला शैली यामध्ये काय आहे तर उगम त्याचा कधी झाला तर भारतामध्ये अभिजात शिल्पकलेचा उगम हडप्पा संस्कृतीतील मृदा किंवा दगडी आणि धातूंच्या मूर्तीपासून झालेला आहे पहा. तर मौर्य काळ जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकाच्या काळातील अशोक स्तंभ हा भारतीय शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावर असलेली ही 4 सिंहांची आकृती हे भारताचे राजमुद्रा किंवा आपण नॅशनल एल्बम असं म्हणू शकतो आपण, राजमुद्रा. तर सांची येथील असलेलं जे स्तूप आहे पहा त्यावरील कोरीव तोरणे ही मौर्यकालीन शिल्पकलेची काही वैशिष्ट्य आहेत. आता कुशाण आणि गंधार शैलीमध्ये काय आहे तर इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशात ग्रीक आणि भारतीय शैलीच्या मिश्रणातून ही गंधार शैली अस्तित्वात आली. आता गुप्त काळात भारतीय शिल्पकलेचे नियम निश्चित झाले. या काळात बनवलेल्या मूर्तीमध्ये कमालीची प्रमाणबद्धता आणि चेहऱ्यावरील शांत भाव आपल्याला दिसून येतो पहा. आता दक्षिण भारतीय शिल्पकला जर आपण पाहिली तर जो चोळ राजा होता त्या चोळ राजाच्या काळात कांस्य मूर्ती म्हणजे ब्रॉन्झ असं मटेरियल आहे पहा ते. ओके, तर म्हणजे ब्रॉन्झ स्टॅच्यू तर ते बनवण्याची कला विकसित झाली. दक्षिण भारतीय कला म्हणजे जो चोळ राजा होता त्याच्या ह्याच्यामध्ये. तर ती नटराजची जी मूर्ती आहे ते डान्स वगैरेच्या क्लासमध्ये वगैरे असतात पहा. या नटराजची मूर्ती आहे ती एक सगळ्यात फेमस, जागतिक स्तरावर फेमस अशी ती मूर्ती आहे पहा. आता मंदिर स्थापत्य आणि शिल्पकला यामध्ये जर आपण पाहिलं अजिंठा आणि वेरूळची जी लेणी आहे ही शिल्पकलेची म्हणजे मंदिरेच आहेत ही. तर वेरूळ आणि जे कैलास मंदिर आहे वेरूळचं एक अखंड पाषाणातून कोरून केलेलं एक असं जगातील आश्चर्य असं मानलं जातं. आता भारतीय मंदिर स्थापत्य शैलीमध्ये नागर शैली जर आपण उत्तर भारतात विकसित झाली तर शिखराचा आकार त्याचा कसा असतो पहा, उंच असतो आणि निमुळता असतो. हा शिखराचा आकार तुम्हाला दिसत असेल, उंच आणि निमुळता आहे. द्रविड शैली दक्षिण भारतात विकसित झाली. उंच गोपुरे आणि पायऱ्यासारखे शिखर असतात, तिथे तुम्हाला दिसत असेल पायऱ्यासारखे शिखर दिसत असतील आपल्याला. तर ही झाली द्रविड शैली. ओके, नंतर वेसर शैली नागर आणि द्रविड या दोन्ही शैलीचं मिश्रण आहे पहा. नागर शैली आणि द्रविड शैली हे दोनों का मिलके बनाया हुआ वेसर शैली आहे. भूमिज शैली महाराष्ट्रात प्रामुख्याने पाहायला भेटतं ते अंबरनाथचं जे मंदिर आहे ते भूमिज शैलीमध्ये बांधलेलं गेलेलं आहे. इंडोगोथिक शैली मुंबईचं जे ब्रिटिश काळात भारताने विकसित झालेली शैली आहे ती मुंबईतील CSMT स्टेशन जे उच्च न्यायालय तर हे एक आहे इंडोगोथिक शैलीमध्ये बांधलेलं. हेमाडपंथी मंदिरे मुख्य वैशिष्ट्य काय आहे तर काळ जर आपण त्याचा म्हटलं तर महाराष्ट्रातील 12व्या आणि 13व्या शतकातील ही मंदिरे आहेत. त्याची रचना जर पाहिली आपण तर या मंदिराच्या बाह्य भिंती हे ताऱ्याच्या आकाराच्या असतात. त्यामुळे भिंतीवर आणि शिल्पांवर छाया प्रकाशाचा सुंदर असा खेळ आपल्याला दिसतो. हेमाडपंथीचे जे मंदिर आहे त्याची वैशिष्ट्य. त्याची बांधकाम शैली जर आपण पाहिली तर या मंदिराच्या बांधकामात चुना वापरला जात नाही. ओके, त्याऐवजी दगडांमध्ये ते एकमेकांमध्ये घट्ट असे बसवले जातात खाचा करून. त्याला आपण खोबणी किंवा कुसू म्हणू, म्हणजे खाचा करून ते तयार केलेल्या भिंती असतात, त्या पद्धतीने ते उभारलेलं असतं. तर याचं उदाहरण अंबरनाथचं आहे, अंबरेश्वर मंदिर मुंबई जवळ, सिन्नरचं कोंदेश्वर मंदिर नाशिक जवळ आणि औंढा नागनाथचं मंदिर आहे हिंगोली जिल्ह्याजवळ. तर हे हेमाडपंथी मंदिर आहे ते त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता महाराष्ट्रातील डॉट डॉट ही लोककला शैलीचं निवडक उदाहरण वारली चित्र परंपरा,
किंवा मथुरा शैली किंवा गंधार शैली किंवा वरील सर्व काय असेल तर ह्याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की द्या. आता भारतातील मुस्लिम स्थापत्य शैली याचा उगम कधी झाला तर मध्ययुगीन भारतात मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पार्शियन किंवा मध्य आशियाई अरबी आणि भारतीय स्थापत्य शैलीचं मिश्रण होऊन ही शैली तयार झाली. कोणती? भारतातील मुस्लिम स्थापत्य शैली. तर याचं वैशिष्ट्य म्हटलं तर घुमट येईल पहा. ओके, गोल घुमटचं एक उदाहरण आहे. कमानी आहे तशा 4 कमानी वगैरे, उंच उंच मिनारे आहेत. हे सगळे भारतातील मुस्लिम स्थापत्यकला शैलीची उदाहरण आहे. इथे तुम्हाला दिसेल पिक्चरमध्ये कुतुब मिनार. ओके, तर कुतुबुद्दीन ऐबक याने बांधण्यास प्रारंभ केला आणि अल्तमशच्या काळात ही बांधकाम पूर्ण झालं. जगातील सगळ्यात उंच असं म्हणजे 73 मीटर ते 240 फूट असं युनेस्को तर्फे जागतिक वारसा स्थळ म्हणून हे घोषित झालेलं आहे कुतुब मिनार. नंतर ताजमहल आहे आग्र्याचे, याच्यामध्ये आपल्याला पिलर्स दिसतील. तर ते मुघल सम्राट शहाजहान याने पत्नी मुमताज महल म्हणजे हिच्या आठवणीत ते बांधलेलं आहे. आणि जगातील 7 आश्चर्यापैकी एक आणि मुस्लिम स्थापत्य शैलीचे सर्वोच्च शिखर म्हणून हे मानलं जातं. आणि गोल घुमट हे एक उदाहरण आहे की ते विजापूर येथील आहे. तो बोलणारा घुमट ओके अत्यंत प्रसिद्ध आहे, जिथं म्हणजे आपण एकदा आवाज दिला तर त्याचा प्रतिध्वनी अनेक वेळा आपल्याला ऐकू येतो. आता 4.3 मध्ये जर आपण पाहिलं तर भारतातील ललित अंगिक कला परंपरा. तर ललित किंवा अंगिक कला म्हणजे काय तर व्याख्या जर आपण याची पाहिली तर ज्या काळामध्ये शारीरिक हालचाली ओके अंगिक आवाज, वाचन, गायन आणि अभिनय यांचा वापर करून सादर केला जातो ती झाली ललित आणि अंगिक कला. तर याचा प्रकार जर आपण पाहिलं तर याचे प्रकार गायन, वादन, नृत्य किंवा नाट्य हे यामध्ये याचा समावेश होईल. तर याची परंपरा भारतात या कलेंचे 2 म्हणजे प्रमुख परंपरा आहेत, लोककला आणि अभिजात कला. तर लोकांच्या उत्स्फूर्त सहभागातून निर्माण झालेली लोककला असते आणि अभिजात म्हणजे नियम आणि शास्त्र म्हणजे शास्त्रामध्ये बांधलेली ही कला असते. जर आपण पाहिलं लोकसंगीत आणि लोकनृत्य हे आपण आता पाहूयात. तर लोकसंगीत आणि जर आपण लोककला लोकनृत्य तर हे जर पाहिलं आपण याला फ्लोक आर्ट असं म्हणू तर ह्याचं वैशिष्ट्य जर पाहिले तर ही कला परंपरेने एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाते. ओके, आणि यात प्रादेशिक संस्कृतीचा प्रतिबिंब आपल्याला दिसून येतो की म्हणजे प्रत्येक प्रदेशाची जसं की महाराष्ट्र स्टेटमध्ये जो प्रत्येक असे जे स्टेट आहेत इंडियामध्ये ओके तर त्या स्टेटची आपल्याला यातून एक माहिती भेटते किंवा तिथली संस्कृती आपल्याला समजून येते. आता महाराष्ट्रातील जर उदाहरणं काही पाहिले आपण गायन वादन मध्ये पोवाडा आहे, भजन आहे, कीर्तन आहे, भारुड आहे, गोंधळ आहे. ओके, नंतर नृत्यमध्ये जर पाहिलं लावणी, कोळी नृत्य, लेझिम, तारपा नृत्य हे सगळे नृत्य महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आणि इतर राज्याचं जर म्हटलं आपण पंजाबचा भांगडा आहे पहा, गुजरातचा गरबा आहे, राजस्थानचं घुमर आहे, असे त्या म्हणजे स्टेट मधले एक फेमस असे नृत्य आहेत. आता अभिजात कला परंपरा जर आपण पाहिली तर प्राचीन ग्रंथ भरत मुनींचे नाट्यशास्त्र हा गायन, वादन आणि नर्तन आणि नाट्य याचा सविस्तर विचार करणारा एक सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. कोणता? नाट्यशास्त्र. तर यामध्ये 9 रस मध्ये भारतीय ललित कलांच्या सादरीकरणात शृंगार रस, हास्य, बिभत्स, रौद्र, करुण, वीर, भयानक, अद्भुत आणि शांत असे 9 म्हणजे रस आहेत ते प्रमुख मानले जातात किंवा मूलभूत असं मानलं जातं. आता कलांचा विकास मध्ये जर आपण पाहिलं परकीय देशांशी असलेल्या संपर्कामुळे भारतीय कलामध्ये नवनवीन प्रभाव असे मिसळले गेलेले आहेत. तर ते अधिक अजून समृद्ध झालेले म्हणजे इकडून तिकडून जर शिकून म्हणजे आपलं आणि त्यांच्या दुसऱ्या लोकांचं किंवा दुसऱ्या देशाचं थोडंसं शिकून एक नवीन असं एक कला निर्माण झालेली आहे पहा. तर यातूनच विविध शैली किंवा ते जतन करणारी घराणी पण निर्माण झालेली आहे. आता शास्त्रीय संगीताच्या व्याख्या जर आपण शाखा जर आपण म्हटल्या तर हिंदुस्थानी संगीत एक आहे आणि कर्नाटक संगीत एक आहे. तर याचा भेद जर आपण पाहिला तर संगीताचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय असे 2 प्रकार पडतात. ओके, क्लासिकल वगैरे आपको पता है. तर उपशास्त्रीय संगीतात अनेक लोकगीते आणि शैलींचा समावेश आपल्याला दिसून येईल. आता इथे एक किताबे नवरस म्हणून आहे पहा, त्याचे लेखक होते विजापूर सुलतान इब्राहिम अली शाह हे होते. ओके,
आणि नंतर हा ग्रंथ संगीत शास्त्रांशी संबंधित आहे. त्याचं वैशिष्ट्य आहे या गायनासाठी अनुकूल अशी ध्रुपद गायकीवर आधारित हा गीत आहे आणि उत्तम दर्जाचे काव्यग्रंथ मानला जातो पहा. त्याचा अनुवाद केलेला आहे डॉक्टर सय्यदी याया नशीद यांनी ह्याचं ट्रान्सलेट केलेलं आहे आणि डॉक्टर अरुण प्रभुणे यांनी म्हणजे त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. या ग्रंथातून संदेश काय जात आहे की म्हणजे या ग्रंथाच्या मुखपृष्ठावरील दोहाऱ्यात असं लिहिलेलं आहे की देवी सरस्वतीची त्यामध्ये स्तुती केलेली आहे आणि हे सरस्वती माते हे जे लिहिलेलं आहे ते मराठीमध्ये त्याचा हे म्हणजे हे आहे पहा अनुवाद. हे सरस्वती माते तुझ्या कृपेने नवरसाचे हे संगीत अजरामर राहावे असं हे लिहिलेलं आहे. आणि याचं जर महत्व पाहिलं तर हा ग्रंथ भारतीय शास्त्रीय संगीतात मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाचे आणि सांस्कृतिक समन्वयाचे एक उत्तम उदाहरण हे आपल्याला देता येईल. भारतीय नृत्यशैली आणि आधुनिक बदल यामध्ये आपण जर पाहिलं तर प्रमुख नृत्यशैली जी भारतातील विविध राज्याच्या प्रसिद्ध नृत्यशैलीमध्ये एक शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य या तिघांचा एक मेळ आहे. आता इथं पहा हे चुकीच्या जोडीसाठी महाराष्ट्रातील लावणी प्रसिद्ध आहे, उत्तर भारतातील कथ्थक प्रसिद्ध आहे, ओडिसातील ओडिसी प्रसिद्ध आहे, तमिळनाडूतील भरतनाट्यम प्रसिद्ध आहे, आंध्र प्रदेशातील कुचिपुडी हा नृत्य म्हणजे प्रसिद्ध आहे किंवा फेमस आहे आणि केरळमधील कथकली किंवा मोहिनी अट्टम हे नृत्य प्रसिद्ध आहेत. आता जर आपण पाहिलं संगीत महोत्सव तर यामध्ये शास्त्रीय कला सर्वसामान्याप्रमाणे पोहोचवण्यासाठी किंवा सर्वसामान्यांपर्यंत नेण्यासाठी विविध महोत्सव असे आयोजित केले जातात. मग पुण्यातील जे सवाई गंधर्व आहे ते संगीत महोत्सव यासाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आधुनिक प्रयोग जर पाहिला सध्याच्या काळात कलाकार घराण्यांच्या मर्यादा ओलांडून काही नवीन ते एक्सपेरिमेंट करत आहेत, प्रयोग करत आहेत. तर त्यात भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा मेळ आपण म्हणतो ना इंडो वेस्टर्न असं काय म्युझिक वगैरे तर तसं एक त्यांनी मेळ घातलेला आहे एक्सपेरिमेंट म्हणून. त्यामध्ये उदय शंकर यांचं योगदान जर पाहिलं त्यांनी भारतातील शास्त्रीय नृत्य आणि युरोपीय रंगभूमीवरील नृत्य नाट्य यांचा समन्वय त्यांनी साधलेला आहे आणि त्यांनी आपल्या शैलीत आपल्या स्टाईलमध्ये लोकनृत्यालाही त्यांनी एक इम्पॉर्टंट किंवा महत्वाचं असं स्थान दिलेलं आहे. आता एक प्रश्न आहे, मध्य प्रदेशातील डॉट येथील गुहाचित्रे प्रसिद्ध आहेत कोणती? अजिंठा, वेरूळ, कार्ले आणि भीमबेटका कोणती गुहाचित्रे एमपी मधले प्रसिद्ध आहेत? 4.4 मध्ये आपण पाहणार आहोत कला, उपयोजित कला आणि व्यवसायाच्या संधी. तर कलामध्ये जर आपण पाहिलं तर संशोधन आणि व्यवसायाच्या संधी हे कलेचा इतिहास ही केवळ एक ज्ञान शाखा नसून त्यात करिअरच्या पण अनेक संधी आहेत पहा. तर त्यामध्ये एक संधी म्हणजे पत्रकारिता. तर कलेच्या इतिहासाचा जाणकार असणं आवश्यक आहे. या क्षेत्रात अभ्यासक किंवा समीक्षक म्हणून काम करू शकतो तो. तर कलावस्तूंची पारख जर आपण यामध्ये पाहिलं तर कलावस्तूंच्या खरेदी विक्री किंवा बाजारात ती वस्तू अस्सल आहे की नाही म्हणजे ती खरी आहे की किंवा कशी असली आहे की नकली आहे किंवा तिचे मूल्य किती असावं हे ठरवण्यासाठी पण तज्ञाची गरज असते पहा. त्यामध्ये कलावस्तूंचा पारखदार पाहिजे. नंतर सांस्कृतिक पर्यटन आणि जतन मध्ये जर आपण पाहिलं तर ऐतिहासिक वारशाचं जतन, संवर्धन आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या क्षेत्रात अनेक संधी हे आपल्याला भेटू शकतात. मग अजून विविध काही संस्था आहेत जसं की संग्रहालय आहेत पहा, अभिलेखागार आहे, ग्रंथालय आहे, पुरातत्व आहे, पुरातत्व संशोधन आणि काही भारतीय विद्या आपण म्हणू तर यांसारख्या क्षेत्रात पण तज्ञांना मोठी मागणीही करण्यात येते. तर या व्यावसायिक संधी काही आपल्याला कलामध्ये भेटतील. आता उपयोजित कला केवळ रसस्वाद किंवा आनंदासाठी केलेली कला निर्मिती म्हणजे ललित कला. तर कलेचा उपयोग जेव्हा उपयुक्तता या हेतूने केला की ह्या कलेचा उपयोग हा उपयोग म्हणजे घेण्यासारखा आहे त्या हेतूने केला तर त्याला आपण म्हणू उपयोजित कला. आणि पूर्ण तुमचा जो हिस्ट्री आहे उपयोजित इतिहास आहे 10चा. तर याचे जर मुद्दे पाहिले तर कलात्मक रचना आणि उपयुक्तता यांची सांगड घालणं म्हणजे उपयोजित कला झालं. नंतर व्यावसायिक क्षेत्रामध्ये जाहिरात आलं, उद्योग आले, औद्योगिक क्षेत्र आले, डिझाईन आणि काही अजून जाहिरातीसारखे क्षेत्र आपण म्हणू. मनोरंजन क्षेत्रात जर म्हटलं तर चित्रपट आलं, दूरदर्शन आलं, काही रंगमंचावरचे नेपथ्य आले, सेटची डिझाईन
ओके, स्टेजची डिझाईन वगैरे किंवा कला दिग्दर्शन. आता सजावटमध्ये काही म्हणजे घराची अंतर्गत सजावट असेल, इंटेरियर डेकोरेशन आपण म्हणू, आणि काही सजावटीच्या अशा वस्तू. आता तंत्रज्ञानमध्ये संगणकावर तयार केलेलं स्थिर आणि चलतं चित्र, ग्राफिक्स डिझाईन आपण म्हणतो ना, आजकाल ते पण खूप फेमस झालंय. ग्राफिक डिझाईन, अॅनिमेशन वगैरे त्यासाठी पण आपण त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके. हस्तकला आणि निर्मितीमध्ये दागिने आहेत, ज्वेलरी आहे, मातीची भांडी आहे, बांबू आहे, वेताच्या वस्तू, ज्या रस्सी आहेत समजा, त्या वेताच्या वस्तू, काचेच्या कलापूर्ण वस्तू किंवा वस्त्रोद्योग, हे सगळे उदाहरण उपयोजित कलेमध्येच येणार. ओके. आता उपयोजित कला आणि प्रशिक्षणाच्या संधी किंवा व्यावसायिक शिक्षण यामध्ये आपण काय करू शकतो, तर उपयोजित कलेच्या क्षेत्रात तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या अनेक म्हणजे संस्था आहेत. ओके. मग त्यामधली एक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, NID. ओके. तर हे अहमदाबाद, गुजरात इथे आहे. तर त्याचं महत्व आहे, ही डिझाईन क्षेत्रात प्रशिक्षण देणारी एक अग्रगण्य अशी एक संस्था मानली जाते. कोणती? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, जी गुजरातची आहे. नवे पाऊल म्हणजे यामध्ये 2015 मध्ये या संस्थेने ऑनलाईन पण शिकवणं चालू केलं. ओके. पहिल्यांदा ऑफलाईन जाऊन शिकावं लागत होतं. आता ऑनलाईन पण आपण ते शिकू शकतो घरी बसल्या बसल्या, ज्यामुळे डिझाईनचे शिक्षण अधिक आपल्याला सुलभ झालेले दिसते. इतर महत्वाची केंद्रेमध्ये मुंबईतील जे स्कूल ऑफ आर्ट. ओके. मुंबईमध्ये एक स्कूल आहे, जे स्कूल ऑफ आर्ट. यासारख्या संस्थांमधून पण उपयोजित कलेचे आपल्याला हायर असं एज्युकेशन घेता येईल. तर भारतीय कलांचा इतिहास हा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण आहे. प्राचीन लोककलापासून ते आधुनिक उपयोजित कलेपर्यंतचा प्रवास हा भारताच्या सांस्कृतिक प्रगतीचा आपल्याला एक आरसा दाखवत आहे. या कलाचं जतन करणं, त्याची काळजी घेणं, त्याचबरोबर आपल्याला रोजगाराच्या संधी शोधणं, हे आजच्या काळाची आपली गरज ही बनलेली आहे. पहा, तर असा हा चॅप्टर होता. आणि या चॅप्टरचे जर एक्सरसाइज आपण पाहिले तर दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ओके. तर चित्रकला आणि शिल्पकला यांचा डॉट डॉट मध्ये समावेश आहे. मथुरा शिल्पकला शैली डॉट डॉट काळात उदयाला आली. ओके. चुकीच्या जोडीसाठी कुतुब मिनार कुठं आहे, गोल घुमट कुठं आहे, किंवा छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि ताजमहल, हे चुकीच्या जोडीसाठी असे काही प्रश्न करून जायचे आहेत. सकारण स्पष्टकरामध्ये कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असलेल्या तज्ञांची गरज असते. ओके. कारण द्या. चित्रकथीसारख्या नामशेष होणाऱ्या मार्गावर असलेल्या परंपरेची पुनर्जीवनाची गरज आहे. ओके. रिझन देणं आहे. थोडक्यात उत्तरेमध्ये लोकशिल्पकला शैलीविषयी माहिती द्या. ओके. आणि गंधार शिल्पकले शैलीची माहिती लिहा. संकल्पना स्पष्टकरामध्ये कला, हेमाडपंथी जी शैली आहे मंदिराची, ती कशी बांधलेली आहे, आणि मराठी चित्रशैली. ओके. हे टिपा लिहासाठी किंवा संकल्पनासाठी येऊ शकतो. ओके. नंतर आहे पुढील प्रश्नांची उत्तरे. लोकशिल्पकला शैली याविषयी माहिती लिहा आणि गंधार चित्रशैलीबद्दल माहिती लिहा. तर अशा प्रकारचे या टॉपिक वरचे प्रश्न आहेत, ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. ओके. हे तक्ता पूर्ण करा, येईल पहा. ओके. मंदिर, नागर मंदिर, द्राविड मंदिर आणि हेमाडपंथी जो हमने अभी सीखा, त्याचं वैशिष्ट्य आणि उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. नंतर पुढील प्रश्नांची उत्तरे. लोकचित्रकला शैलीविषयी माहिती किंवा मुस्लिम स्थापत्य शैली चे 2 उदाहरणे द्या. ओके. कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, ज्या आता आपण पाहिल्या. आणि वारली चित्रकलेविषयी माहिती द्यायची तुम्हाला. ते पुस्तकाच्या 23 नंबरचा जो चित्र आहे त्याच्या आधारे. तर त्यामध्ये निसर्गाचं वर्णन, मानवाकृतींचं रेखाटन, व्यवसाय, घरे, असे काही पॉइंट दिले आहेत. त्याच्यावरून आपल्याला थोडंसं एक सविस्तर उत्तर लिहावं लागेल. हे एक सांगते मी तुम्हाला, आमचा हा लाईव्ह क्लासमधून आलेला रिझल्ट आहे. खूप छान असा रिझल्ट आहे. आता तुम्ही माझ्याकडून रेकॉर्डेड क्लास पाहत आहात, माझं एक रेकॉर्डिंग पाहत आहात तुम्ही. पण तुम्ही असंच जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लाईव्ह बॅच आमची नक्कीच घ्या. हे आमची म्हणजे गुंजन आहे, ती पहिली आली होती. ओके. 100 आउट ऑफ 100 म्हणजे 100% मार्क आहेत. व्यंकटेशला 100 मार्क आहेत. शाळेतून काही 31 स्टुडंट फर्स्ट रँकवर होते. ओके. 85% वर 203 विद्यार्थी होते. 127 विद्यार्थी 90+ होते. तर तुम्हालाही नेक्स्ट असंच व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या बॅचमध्ये ऍडमिशन घ्या. आणि काही डाऊट असेल, बॅच विषयी एन्क्वायरी करायची असेल, तर या नंबरवर तुम्ही कॉल करून हे पूर्ण डिटेल माहिती घेऊ शकता. तर धन्यवाद. भेटूयात आपण 5व्या चॅप्टरमध्ये.
लवकरच. तर जे पण चॅनलला नवीन, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.